तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आता गाडीवरून मी कुठे चाललोय तर जनावरांसाठी चारा आणायला। जो विकत घेतलेला चारा होता आणि जो 4 किलोमीटर लांब आहे, आता कोयता सोबत घेतलाय, त्याने चारा तोडणार आणि येताना मग यायचं कसं, कारण की गाडीवर तर चारा असणार, मला चालत यावं लागणार। मग चालत येताना काय काय घडलं ते या भागात आहे। किती मोठं शेत आहे बघा, आणि ही लोक जे आले आहेत हे शेत पूर्णपणे साखळ्या तयार करण्यासाठी आले आहेत, म्हणजे पाणी फिरण्यासाठी। आणि 2 एकर शेताच्या साखळ्या ह्या 7 लोक तयार करणार आहेत। इतकं मोठं शेत आहे आणि तरी देखील कष्टात देखील मित्रांनो त्यांना एक कष्टात आनंद शोधतात। आणि जाता मला हे काय दिसते मित्रांनो, रस्त्यावरच पडलेलं एक अंडं। असं कसं पडलं असेल रस्त्यावर अंडं? टिटवी तर रस्त्यावर अंडं घालू शकत नाही, कारण हा वहिवाटीचा रस्ता आहे। आणि दिसाय तर लागले असं की हे बुलबुलचं अंडं दिसते बरं का, बुलबुलसारखं, आणि मेन रोडवर दिसतंय। मुख्य म्हणजे जाय यायच्या वाटेवर कसं काय पडलं कोणाटाव हे अंडं? कुठला तर पक्षी घेऊन जात असता वरून तर ते फुटलं असतं, पण असं कसं पडलं हे आश्चर्य म्हणावं लागेल। दुर्मिळ केस आहे, अशी केस ना कधी पाहायला मिळत नाही। आणि हे बुलबुलचं अंडं वाटायला लागले, पण जिथं आहे तिथंच बाजूला आपण ठेवून दिलं, फक्त रस्त्यापासून थोडंच बाजूला ठेवलं मग त्याला। असं कधी दिसलं नव्हतं बरं का, आज पहिल्यांदा बघितलं। जमिनीवर पडलेला अंडा आहे, सिंगल आहे, म्हणजे जमिनीवरला पक्ष्यानं घातलं 100%। पण त्या आजूबाजूला त्या पक्ष्या अंड्या बाजूला कोण सुद्धा नाही आहे, आणि अंडे बरोबर या जायच्या रहदारीच्या रस्त्यात कसं काय घातले? या जायच्या रोडवर तसं घातलं जाणार नाही, म्हणजे अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ केस आहे। समजा ही या जायच्या रोडवर एक अंडं दिसलं मला, त्याजवळ ना पक्षी आहे ना कोण आहे कोण आहे। जर समजा दुसऱ्या पक्ष्या या घाट्यातलं उचललं असतं, उचलून समजा घेऊन खायला चालला असता, तर एवढ्या वरनं पडल्यावर नक्कीच फुटलं असतं ना। पूर्ण सेफ कंडिशनमध्ये असं अंडं पडलेलं घाऊ शकत नाही। एकदम दुर्मिळातील दुर्मिळ केस आहे बघा मित्रांनो। भाऊ आपला वैरण तोडत होता आणि मी वैरण बांधत होतो। आता वैरण बांधून झाल्यावर मी पाहिलं की सूर्य बरोबर डोक्यावर आलाय आणि अतिशय ऊन लागले। आता वैरण बांधून तो जात आहे आणि मला म्हणताय की गाडीवर बसा येतोस का? तर मी कसं म्हणलं कसं बसणार आता गाडीवर, कारण वैरण फुल्ल बिंडा भरला आहे। बिंड्यावर नको, साधारण 5-6 किलोमीटर, आणि एवढं लांब कुठं चालत जाणार, म्हणून तो म्हणलाय मला बिंड्यावर बस। नको नको जा, बिंड्यावर बसा येत नाही, जा। बिंड्यावर एवढ्या उंच बसल्यावर कुठं पडा बिडायचं, जा। माझं मी चालते, जा। एवढ्या आतमध्ये कुठली गाडी देखील नसणार, जा म्हटल्यावर मग त्याची गाडी चालू झाली आणि ती हळूहळू पुढे चालली। आणि मग त्याची गाडी जशी चालू झाली तशी माझी पावलं देखील चालू झाली, कारण की आता मला चालतच घराकडे जावं लागणार आहे। साधारण 6.5 किलोमीटर अंतर तर होणारच आहे। तर इथे त्याची गाडी दिसते मला लांब डांबरीपर्यंत टच झाल्याची। मला तिथून जाऊन पुन्हा पुढे जायचं आहे, आणि जाताना मला काय काय दिसलं ते पाहूया। कुणा तर गाडी मिळाली तर बरं, नाहीतर आपण बिगी चालतच जायचं, काय तेवढा व्यायाम झाला म्हणायचं। कारण सकाळी अजून आवरलं नाही आपण, कारण की वैरणला आल्यानंतर अंग थोडासा घाम वगैरे येतोय म्हणून का नाही सकाळी आपण आंघोळ केली नाही आहे। का तर आता 9:30 वाजता झाल्यात। असं पण शहरात लोक 10-11ला उठतात। आता मी जाणार आणि पहिला मस्तपैकी आंघोळ करणार, म्हणजे आता 2 दिवस पुन्हा वैरण तर आणायला लागत नाही चारा जनावरांना। एका शेतात मला ठिबक सिंचन केलेलं दिसतंय, कारण नदी किनारे राहून ठिबक सिंचन क्वचितच दिसते। साखळीमध्ये कसं जास्त पाणी चंबराच्या पाटानं सोडायला लागते, जास्त पाणी जाते। हे ठिबक सिंचन आहे, मधनं एक सेंटरला पाईप टाकली आणि त्यातनं बारक्या पाईपाला केले आहेत, म्हणजे पाण्याचा अतिशय काटकसरीनं वापर होतो ह्यामध्ये। हे बघा पाईपा टाकले सगळ्या, म्हणजे पाईपला होल असणार जागोजागी। हे बघा जागोजागी होल आहे त्याला, पाणी निचरा व्हायसाठी ते बी होल आहे, जागोजागी होल आहेत। गावात कितीतरी एकर क्षेत्र असेल, पण त्यापैकी क्वचित एखादं क्षेत्र असतं ज्यानं ठिबक सिंचन केलं असते। त्यापैकी पाण्याचा काटकसरीनं वापर यांनी केला आहे। जनावरं हे काट्याच्या सावलीमध्ये चरत बसले आहेत। दुपारची वेळ झाली आहे, दुपार म्हणजे ऊन पडलेलं आहे, सकाळची वेळ आहे। आता इकडे बघा, इकडं ठिबक सिंचन, इकडे चेंबराने पाणी चालू आहे, चेंबरनं पाणी इकडे बाजूला चालू आहे डाव्या बाजूला। हे कसं जाते बघा, चेंबर चालू असतो आणि पाणी पळत प्रत्येक सरीतून शेताच्या पळते। याच्यामध्ये पाण्याचा भरपूर वापर होते, पण डिग्रजच्या कृष्णाकिनारी पाण्याची काही कमतरता नाही, त्यामुळे लोक असं करतात। पण तरी देखील एका शेतकऱ्याने ठिबक सिंचन केले, हे मात्र बघून मला खूप छान वाटलं। असं साखळीनं पाणी पळत जात असते, पण ठिबक सिंचनानं पाण्याची बचत मात्र नक्की होत्या, हे मात्र नक्की। अरे एमएटीवरनं कोणतरी यायला लागलं, कुठंतरी एमएटी बघायला मिळते। आता बहुतेक आज जर लिफ्ट मागूया आपण, पण नाही, ते एमएटीवरून तिथं थांबणार, त्यांच्या शेताजवळ झालेत। मला वाटतं चाललंय, वाटलं गावाकडे गाडीवर बसायला कोण नाही म्हणत नाहीत सोडा,
पण काय त्यांनी तिथे चालते म्हणून त्यामुळे बसलो नाही मी. शेततलाव दिसेल तुम्हाला, शेततलाव केला आहे, ठिबक सिंचनवाल्याने केला असणार आहे. आणि दुरून तुम्हाला जिथे दिसतोय डांबरी रोड, या ठिकाणी वाहनं जात आहेत बघा, त्या शेडच्या पलीकडे तिथेपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. टू व्हीलर वगैरे जाताना दिसते, तिथेपर्यंत चालत जावं लागणार आहे. आणि तिथून पुन्हा लिफ्ट मागून पुन्हा डिग्रजच्या कृष्णा किनाऱ्यासाठी पुन्हा 5 किलोमीटर. त्यामुळे पळत पळत जिथे चेंबर दिसला त्यामुळे जरा घाम बी मला जरा मस्तपैकी हातपाय धुवून घेतो चेंबरला. व्हिडिओ रेकॉर्डिंग करत एका हातानं हातपाय धुणं म्हणजे कसरतीचंच काम आहे. तरी देखील मी मोबाईल मग पुन्हा बाजूला ठेवला आणि डायरेक्ट चपलासहित चेंबरामध्ये उडी घेतली. का तर गार पाणी आहे आणि गार पाण्याची आपल्याला सवय आहे, कारण की आपण पोहायला वगैरे सवय लागते आपल्याला. पोहायला तर आपण जातोयच. मग हातपाय धुवून पुन्हा जरा थोडं फ्रेश वाटलं आणि पुढच्या परतीच्या प्रवासाला मी म्हणजे घरी जाण्याच्या प्रवासाला निघलो. आणि दिसते तर काय मित्रांनो, द्राक्षाची बाग डिग्रजच्या कृष्णाकिनारी मित्रांनो, ही एकमेव द्राक्षाची बाग आहे बरं का, एकमेव. कारण की डिग्रजच्या कृष्णाकिनारी ऊस, सोयाबीन, गहू, हरभरा, शिवाय हळद अशा प्रकारे पिकं घेतली जातात. आणि त्याच द्राक्षाच्या बागेच्या समोर, घरासमोर एक घर दिसते मला. इतकी छान घर आहे बघा मित्रांनो, सावली पडलेली आहे. अशा घराचं मला राहणं खूप छान वाटते. एकदम शांत निवांत आणि कौले कशी डिझाईनर रंगवले आहेत. आणि अशा टाईपच्या ह्या घरात कोणाची धगधग नाही आणि फार्म हाऊसच म्हणा ना एक प्रकारचा. अशा टाईपचं निवांत शांत भज. आणि एखादं बाळाला बघा काय तर खेळत खेळत आपण त्याला हाय केलं आणि लगेच पुढे आपण निघालो. जाताना हे मला बेलाच्या पानासारखं दिसते. सेम बेलाच्या पानासारखे 3 पानं आहेत, पण हे बेलाचं नाही आहे. कोणी देखील फसू शकतं याला. कुणी पण फशील बरं का बेला झाड म्हणून, पण हाय अशी सेम बेलासारखी पानं आहेत. पण ओळखायचं कशानं, फक्त काटं नाही त्याला. आणि बुंदा जरा सॉफ्ट मऊ मऊ वाटतोय. बेलाचा बुंदा जरा थोडासा वेगळा असतोय, असंच असतोय, पण काटे नाही त्याला. काट्यावरून लगे ओळखते. जरा चिकना असं चिकना टाईप. इतकं मोठं बेलाचं झाड असतं तर त्याला गोल गोल अशी फळं देखील असतात. एवढं मोठं बेला झाड म्हणजे त्याला फळ लागले असतात पण गोल गोल. चला आता पुढच्या प्रवासाला. वर आभाळ दिसत आहे, आभाळ तापत देखील आहे, दिसत देखील आहे. तर पाईपलाईन खोदताना इथे शेतकऱ्याची कोण काळजी करते बघा. पाईपलाईन खोदताना वैरणीवर म्हणजे चाऱ्यावर पूर्णपणे टाकलेला आहे. आणि जो चाऱ्यावर पडलेली वैरणीवर पडलेले खडे वगैरे आहेत तो शेतकरी उचलून बाजूला टाकत आहे. का तर त्याच्या वैरणीचं नुकसान व्हायला नको म्हणून तो बाजूला करत आहे. पण किती काढणार मित्रांनो, कारण की सरकारी काम आहे, कोणाला अडवू करणार तो. त्यामुळे त्याचे वैरणीचं इथं नुकसान झालेलं आहे आणि चर काढल्यामुळे त्याचं नुकसान थोडंसं झालेलं आहे आता. आणि ते पाहून मी पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आता आलो आहे. आणि या ठिकाणी दिसते मला बोर्ड दिसतोय समोर. आणि मेन रोड आत्ता लागणार आहे. इथून आपल्याला 1 गाडी आणि 2 गाडी बदलून मग डिग्रजच्या कृष्णा किनारी जावं लागेल. माईलस्टोन, आणि आपण इथंपर्यंत आलो म्हणजे माईलस्टोन कवर केला आहे. आता याच्या पुढला माईलस्टोन आपण कवर करायचा आहे. म्हणजे आपण आता पुन्हा डिग्रजच्या कृष्णा किनारी चालत जायचं आहे. आणि मगाशी जो आजचा काम करायला होता त्या ठिकाणी मी थांबलो आहे. आणि इथे मात्र टर्नला गाड्या कोणीच थांबणार. 3-4 जणांना हात केला, पण मला वाटतं या टर्नला आपण थांबावं लागेल पुढे जाऊन. म्हणून मी पुढे येऊन थांबलो, कारण की इथून रोड क्लिअर दिसतोय, इथे कोणीतरी थांबू शकते. तर मगाचा तो आजोबा इथं काम करला आणि त्याची नात आहे, ती नात गाडीवर कशी निवांत पडल्या बघा. कॅमेरा पाहून ती पुन्हा उभी राहिली, म्हणजे गाडीवरच तिथे ते ॲक्शन मोडमध्ये आली. कॅमेरा पाहून मला रेकॉर्डिंग कोण करायला लागले. तर रेकॉर्डिंग आपण दिसत असतो. इथं काका काम करायला नात निवांत बसल्या. एक गाडी भेटली शेवटी. विरुद्ध बाजूला थांबलो होतो, लक्षात आलं माझ्या. विरुद्ध बाजूला गेल्यानंतर बरोबर बाजूला मला एक गाडी भेटलीच. आणि यांच्या गाडीवरून आपण डिग्रजच्या कृष्णाकिनारी, नशीब मित्रांनो आपण त्यानं थांबवला बरोबर. आणि मला डिग्रजच्या कृष्णाकिनारी हे कर्नाळाजवळ मला सोडलं. आता इथून डिग्रजचा कृष्णाकाठ तुम्हाला दिसेल बोर्ड. पुढे गेल्यानंतर हे बघा, हे गृहस्थ आहेत, यांनी मला सोडलं. इथं सांगलीला चालले होते ते. आणि यांच्या गाडीवरून रेकॉर्डिंग केल्यानंतर इथं उतरलं मी. धन्यवाद. डिग्रजचा कृष्णाघाट 8 नाही बरं का, 4 आहे. 4 किलोमीटर. L369 3 दुनी 6 3 त्रिक 9. अरे वा. हा गुन्हागार करतो ना करतो, तोच बाजूने एक गाडी चाललेली होती आणि तो व्यक्ती देखील लगेच थांबला. हात करायची अवकाश नसता. आणि तो शनिवारचा दिवस होता आणि तो हनुमानला चालला होता तुंगाला. तुंगाचा हनुमान प्रसिद्ध आहे. त्याच्याशी बोलत बोलत मी म्हटलं किती वर्ष झालं जात आहे. तर तो म्हणला मी 10 वर्ष झाले, एक दिवस सुद्धा अजून चुकलो नाही. मी शनिवारी हनुमानला जायचं आहे. मग माझ्या देखील लक्षात आलं, अरे यार आपण देखील जायचं आहे. आपण देखील काकाला फोन करावा, आपल्या जे नरसू काका आपल्या सोबत असतात त्यांना देखील विचारावं, असा विचार केला. आणि मी देखील म्हटलं आज शनिवार आहे आणि याने आपल्या शनिवार जाताना तिकडे लिफ्ट दिले, मग आपण देखील हनुमानला जायचंच. मग यांच्या गाडीवरून मी एकदा उतरल्यानंतर पुढे गेल्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी उतरलो. आणि मध्येच मी काकाला फोन लावला. हे बघा नरसू काका आपल्या काकाला पहिला फोन लावून घेतला आणि आता गावामध्ये उतरलो. डिग्रजचा कृष्णाघाट.
बऱ्यापैकी गावातील लोक आता ओळखत आहेत दिग्रजचा कृष्णाकाठ म्हणून. आणि मी आता गोट्याकडे चाललो आहे. भावाने वैरण कशी लावली पाहायसाठी गोट्याचं दार उघडलं आणि भाऊ इथे ॲल्युमिनियमच्या खिडक्या वगैरे करतोय. त्याच्या पलीकडे पाहिलं की वैरण सगळी रचून ठेवली आणि जनावरं मी आणलं बघून ड्रुंग ड्रुंग म्हणजे आवाज करायला लागलेत. चला आता आपण आवरायचं पहिला आणि जायचं आहे तुंगाला. नरसुकाकांना आपण फोन केला आहे आणि चला तुंगाला. त्याच्या पुढचं जे दिसेल ते तुंगामधलं, कारण या ठिकाणी तुंगाचं रेकॉर्डिंग दिसेल तुम्हाला. बघा तुंगाचं हनुमान मंदिर, चैतन्य मारुती हनुमान मंदिर या ठिकाणी भेट झाली शेवटी. अशा प्रकारे हनुमंताची देखील भेट घेतली आणि दुरून वैरण काढून मी घरी पोहोचलो. तर उद्या पहा हा भाग संपला इथे. दररोज संध्याकाळी 10 मिनिटाचा भाग येतोय. पाहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा.